तर फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत आणि आता आमची एक ॲक्टिव्हिटी बाकी आहे, ती आहे ट्यूबवरून खाली स्लाईड करायचं. तर आम्ही आता एक एक जण स्लाईड करणार आहोत आणि खाली जाणार आहोत. तर आम्ही इथून खाली स्लाईड करत करत जात होतो. तर आम्हाला खूप मजा येत होती. ते बघा गार्गी मी खाली स्लाईड करत जातोय आणि हे चालता येत नाही, याच्यामधून हे असं स्लाईड करता करता जावं लागतं. तर आता आम्ही खाली आलो आणि आम्ही खूपच वर गेलो होतो, खूपच वरती गेलो होतो. आणि मग येता येता आम्ही खाली स्लाईड करत करत आलो आहे आणि आता इथून पुढे पण आम्हाला स्लाईड करतच जायचं आहे. ते बघा किती बाजूला एकदम कडेकडेला आहे ना पूर्ण बर्फ होता. आणि आम्ही आता चालत चालत थोडंसं आता पुढे जाणार आणि तिथून पण स्लाईड करतच जायचं आहे परत पुढे. ऊन खूप आहे, पण काय ऊन लागत नाही, पण थंड आहे, थंड लागतं. बर्फातून बाहेर आलं की थंड लागतं, बर्फामध्ये एवढं थंड लागत नव्हतं. आणि हे कॉस्ट्यूम घालणं गरजेचं आहे, कारण की आपण तिथे स्लाईड करतो, बसतो, पडतो, तर आपले कपडे ओले होतात. तर हे सगळे तिथे गेल्यावर घालतातच. काही लोक घालत पण नाहीत, ते थोडंफार असंच तिथे फिरतात वगैरे, थोडं उभं राहून सगळं एन्जॉय करतात. आता हे बर्फ बघा, असा रस्त्याच्या कडेला पूर्ण बर्फ आहे आणि खूप छान वाटते. असं वाटत नाही आहे की तो म्हणजे तिथे गेल्यावरच वाटते असं की बर्फ हातात घेतल्यावरती. कारण आम्ही गाडीमध्ये होतो ना, तर हे सगळा व्ह्यू बर्फ वगैरे हे सगळं बघत होतो ना आम्ही, तर वाटत नव्हतं की हे बर्फ आहे म्हणून. लांबून असं वाटत होतं की पेंट केलेला आहे. पण जेव्हा तिकडे उतरलो, गेलो, तिथे बर्फ हातात घेतला, तेव्हा ते असं छान वाटायला लागलं की हा प्रॉपर बर्फ आहे म्हणून. पण लांबून व्ह्यू बघितला तर वाटत नाही हा बर्फ आहे म्हणून, पेंट केल्यासारखं वाटतं. मग हे बर्फ बघा, आणि कडेकडेला पण खूप बर्फ आहे. आम्ही चालताना पण हे बर्फामध्ये खेळत होतो, लोळत होतो. मुली पण झोपत होत्या, मज्जा करत होत्या. यावेळी मध्ये मध्ये थांबून बर्फामध्ये जाऊन बसत पण होते. हे बघा कसा कडेला बर्फ आहे. आणि आता आम्ही निघालो तर चालत इथून पण लांब जायचं आहे. आणि आता पुढे इथून पुढे आम्ही शॉर्टकट म्हणून आम्ही इथून पण बर्फातून स्लाईड करत जाणार आहे, कारण की रस्ता आहे ना खूप लांबचा आहे आणि ऑलरेडी आम्ही थकलो आहे. वरती बर्फामध्ये चढून खेळून एन्जॉय केला आहे, भरपूर एन्जॉय केला आहे. तर म्हणून आम्ही हा रस्ता काढला की इथूनच आपण स्लाईड करत करत खाली जायचं, जेणेकरून आपल्याला आपल्या गाडीपर्यंत आपण लवकर पोहोचू. हे असं आम्ही ठरवलं आणि इथून आता आम्ही चाललो होतो शॉर्टकटने स्लाईड करत. आता इथून निघाल्यावरती आहे ना आम्हाला अजून एक ॲक्टिव्हिटी करायची आहे, कारण ती ॲक्टिव्हिटी ना इकडे होती, पण ती काय करण्यात नाही आली. कारण की ती ॲक्टिव्हिटी अशी आहे जॉर्बिंग बॉलची. तर जॉर्बिंग बॉल इकडे आहे ना तो फाटला होता, म्हणून तो करण्यात नाही आला. तर आम्हाला त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पुढे जा आणि तुम्हाला तिकडे जॉर्बिंग बॉल खेळता येईल म्हणून. तर ते मुलींसाठी ती ॲक्टिव्हिटी होती. तर आम्ही तिथे त्या लोकेशनला जाऊन जॉर्बिंग बॉल पण मुली खेळणार आहेत. आणि मग तिथून मग आम्ही डायरेक्ट आमच्या हॉटेलवर जाणार आहेत. आणि आम्ही हे एप्रिल महिन्यात आलो होतो, तेव्हा काय म्हणजे जास्त हे नसतं, थंडी नसते. आणि आम्हाला असंच हवं होतं. बाकी तुम्ही डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये आलात तर तुम्हाला इथे खूप
पाऊस वगैरे स्नो वगैरे भरपूर भेटणार आणि आम्हाला फक्त इथे बर्फ हवा होता. ते तसं आमच्या इच्छेनुसार मिळालं. आमचा एन्जॉय चांगला झाला ह्या महिन्यामध्ये आणि गर्दी पण जास्त नव्हती. मे महिन्यात पण खूप गर्दी असणार. चला आता परत एकदा आम्ही स्लाईड करत जातो खाली. हा बघा असा आहे जॉर्बिंग बॉल. आता याच्या आतमध्ये आहे ना दोघीलाही बांधलं गेलं आहे आणि हा बॉल आहे ना एकच राऊंड असणार आहे. इथून खाली डायरेक्ट खाली ढकलणार आणि तो तिकडे जाऊन खाली थांबणार आणि जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. बस एक राऊंड असणार आहे. आणि वरती बघा जीप लाईन बघा किती मोठी आहे. इथून जाणार पण आणि ते रिटर्न येणार पण जीप लाईनने. तर हे बघा आतमध्ये कसं यांना बांधलं आहे. म्हणजे या गोल गोल फिरल्या नाही पाहिजेत, पडल्या नाही पाहिजेत म्हणून यांना असं बांधतात. कैसा वाटलं? नहीं हो गया हो, सब हो गया सब. नहीं